वा वा भटू दादा, गोड चाल लावली बर. आता आता तुकोबराय वर्णन करतात. आपुलिया हिता जो आशे जागता किंवा आशे जो जागता, जो कोणी असा जागा आहे आत्ता सांगितलेल्या प्रमाणे भाऊराव पाटलांसारखा, धनासाठी, नवऱ्यासाठी जानकी, पुत्रासाठी जिजामाता, भावासाठी रामचंद्र, असे जे कोणी जागे आहेत, आपुलिया हिता जो आशे जागता, त्याला फळ मिळतं म्हणे. काय? धन्य माता पिता तयाचिया. त्याला धन्यता नाही दिली जात, त्यांच्या आई वडिलाला धन्यता दिली जाते. साहेबांना धन्यता नाही, बाळासाहेबांनी एवढं चांगलं काम केलं त्यांना नाहीच, या मातोश्रीला, या इंदुबाईला धन्यता आहे. वडील जे आहेत त्यांना धन्यता. धन्य माता पिता तयाचिया, आई वडिलाला धन्यता दिली जाते. आपल्या वारकरी संप्रदायाचा पाया ज्यांनी रचला ते ज्ञानेश्वर महाराज. आपल्या वारकरी संप्रदायाचा पाया म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनचरित्राकडे कधीतरी बघा. स्वतःच्या पोटात भूक लागली ना, गावात मधुकरीला जात नव्हते. निवृत्तीनाथ महाराजांना भूक लागली नाही, सोपान काकाला लागली नाही, पण मुक्ताबाईच्या पोटात भूक लागली की काखेमध्ये जोडी घ्यायची. आताचा जो घाटाचा रस्ता आहे ना, त्या घाटाच्या रस्त्यानं गावातल्या लोकांना मधुकरी मागायची. मला नकोय, माझ्या दादाला नकोय म्हणायची. आम्ही संन्याशाची मुलं आहे, पण माझ्या बहिणीसाठी थोडीशी मधुकरी द्या म्हणायची. खूप त्रास दिला लोकांनी महाराज. विश्वमाऊली ज्ञानोबारायांचं चरित्र म्हणजे साक्षात डोळ्याला अश्रू येणारच. कोणी सहन करू शकत नाही. एवढं सहन केलं महाराज. स्वतःच्या मायबापानं इंद्रायणीच्या काठावरती आयुष्य काढलं. 4 मुलं झाली तर त्यांना जातीमध्ये घ्या म्हटलं तर देहांत प्रायचित्त. तुमचे 4ही मुलं जातीमध्ये घेतली जातील, पण तुम्हाला देहांत प्रायचित्त न्याय यावा लागेल. देहांत प्रायचित्ताचा कागद आणला, त्याच्यावरती 2-4 ओळी लिहिल्या की मुलांनो, आम्ही तुमच्यासाठी देहांत प्रायचित्ताचा मार्ग निवडलाय, आणि हे पत्र घेऊन आम्ही निघून गेलोय म्हणून ब्राह्मणांना दाखवा गावातल्या, ते तुम्हाला जातीमध्ये घेते. दिव्याजवळ ते पत्र ठेवलं, दिवा विझवला. दोघंही मायबापा प्रयागराजला गेले. उडी मारली हो पाण्यामध्ये. लेकराच्या हितासाठी मायबाप काय करत नाहीत. जगातलं परमोच्च उदाहरण आहे बघा. आमची लेकरं जातीमध्ये यावी, मुंजी व्हाव्यात, आमच्या लेकराचं कल्याण असावं म्हणून विश्वमाऊली ज्ञानोबारांच्या मायबापानं देहांत प्रायचित्त घेतलं. सकाळी ज्यावेळेला 8 वर्षाच्या निवृत्तीनाथ महाराज, 6 वर्षाची माऊली, 5 वर्षाचे सोपान काका आणि 3-3.5 वर्षाची मुक्ताबाई जागी झाली. तर आपली आई दिसत नाही, बाबा दिसत नाही. सैरा वैरा पळायला लागली. ज्याला मायबाप नसतात त्याला विचार. खूप धावायला लागले. आई 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 बाबा. लहान लहान लेकरं हो मान. सगळीकडे फिरून आली, आई दिसली नाही, बाप दिसला नाही. मंदिराच्या जवळ त्या कुटियामध्ये तो कागद दिसला आणि वाचायला सुरुवात केली. तर 4ही भावंडाने एकमेकाला मिठी मारून रडायला सुरुवात केली. बाबा आपले मायबाप गेले, दादा आपले आई वडील गेले. मुक्ताबाई तर खूप रडली. महाराज कोण आता आमचा आधार आहे? पांडुरंगच आमचा आधार, पांडुरंगच आमचा बाप म्हणून 4ही पोरं सावरली. ते देहांत प्रायचित्ताचं पत्र दिलं ब्राह्मण. तर ते देहांत प्रायचित्ताचा कागद त्या महादेव भटानं असं पायानं तुडवला. किती राग आला असता हो आपल्याला. अरे आपल्या सख्या भावानं बाण कोरला आपला उसाचा कपाशीचा, तर आपण त्याला बोलत नाही. इथं त्या ब्राह्मण देवानं ते मातीमध्ये तुडवलं. तुमचे मायबाप संन्याशाची मुलं आहेत, तुम्ही पण तसंच मरा. काही शब्द कठोर आहेत महाराज. तरी सुद्धा माऊलीनं राहावं. पोटात भूक लागली, गावातली मुलं देत नसायची म्हणून मुक्ताबाईसाठी गावात गेले. तर एका मावशीला दया आली. माऊलीच्या झोळीमध्ये पीठ टाकलं तिनं, माझ्या मुक्ताबाईचं पोट भरेल म्हणून निघाले. अर्ध्या रस्त्यात आले तर विसोबा आडवा आला. ज्ञाना कशाला आलताच गावात? किती वेळा सांगायचं गावात यायचं नाही म्हणून. तरी संन्याशाची मुलं तुम्ही बाटून टाकला आम्हाला. काका माझ्यासाठी नव्हतं आलो काका, माझ्या दादासाठी नाही. आम्ही अजून 2-4 दिवस उपवाशी राहू काका, पण आमच्या मुक्ताचे गालं खूप खाली गेले हो. खूप भूक लागली हो माझ्या बहिणीला. एवढं एका भाकरीचं कोरांना चालवले, पीठ चालवले, मला एवढं नेऊ द्या असं म्हटल्यावर एखाद्या दगडाला दया येईल हो. त्या विसोबाला दया येत नव्हती. माऊलीच्या काखेतली जोडी खाली घेतली हो दादांनो. त्या जोडीमधलं पीठ मातीमध्ये टाकून दिलं.
मातीमध्ये पडलेलं पीठ पायानं माती मिक्स केलं. मी गेल्यावर जर उचललं तर अर्धी भाकरी होईल. एवढा त्रास कोणी सहन करू शकत नाही. तशीच फाटलेली जोडी घेतली, ताड ताड चालत बेटामध्ये गेले. दरवाजा लावून घेतला, आपलं मस्त गुडघ्यामध्ये घातलं आणि ज्ञानोबाराय हंबरडा फोडून रडायला लागले. आलाय माझा दादा, आणली असेल भाकरी म्हणून मुक्ताबाई धावतच गेली. पाहते तर झोळीमध्ये दगड आहेत. दादा कुठे म्हणून पाहते, ताटीच्या फटीतून पाहिलं तर रडताना दिसला. रडणाऱ्या दादाला म्हणायला लागली मुक्ताबाई, योगी पावन मनाचा साय अपराध जनाचा, विश्वरागे झाले वन्नी, संती सुखे भावे पान, विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वर. दादा नाही खायची भाकरी मला, नाही जेवायचं दादा मला, अजून 2-4 दिवस मी उपाशी राहील. नाही भाकरी मिळाली तर मरून जाऊ दादा आपण. तुम्ही रडलेलं मला चालणार नाही दादा. या दादा बाहेर. काय चरित्र आहे महाराज. मधुकरी मिळू दिलं नाही, आंघोळ करू दिली नाही. अहो लोकांनी शेण फेकून मारलं हो. मांड खाण्याची इच्छा झाली, तुमच्याकडे खूप सुंदर करतात खानदेशात. मांड खाण्याची इच्छा झाली तर त्या मांड्याला खापर सुद्धा मिळू दिलं नाही हो. एवढा त्रास दिला ज्ञानोबारायांना. शुद्धीपत्र आणलं, शुद्धीपत्र, तर त्या शुद्धीपत्रावर सुद्धा महादेव भटानं पाय दिला हो. आता मात्र देवानं माफ केलं नाही. महादेव भटाचा पायच पांगळा झाला महाराज. 1 दिवस 2 दिवस देव तुम्हाला माफ करेल, पण सारखी एकच चुकी तुम्ही करत असाल तर देव माफ करणार नाही. पाय पांगळा झाला, सगळ्या गावाला नवल वाटायला लागलं. ज्ञानेश्वरी तयार केली ज्ञानोबारायांनी. ज्या लोकांनी त्रास दिला, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्व धर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो तेला हो प्राणी जा, किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो निधी लोकी. एवढं गोड पसायदा ज्ञानेश्वरी अमृत अनुभव, चांगदेव 65 हरिपाठ, सगळ्या जगाचा उद्धार केला. केला जगाशी उपकार, तारियेले नारी नर, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे माऊली ज्ञानराजा वो, माऊली वो, माऊली वो, माऊली वो, ओ माऊली ज्ञानराजा, ज्ञानराजा माऊली वो. मी खूप चाली म्हणू शकतो. 200 चाली आहेत माझ्याकडे, 200. डबल चाली येणार नाही बाबा. खूप चाली आहेत. मी चालीचा महाराज म्हणजे शिकलेला महाराज आहे बरं काय. खूप चाली आहेत, पण तेवढ्या चाली म्हणायला आपला वेळ जाईल. मी का सांगतो तुम्हाला, ऐका ऐका. ज्ञानोबारांनी त्यांचाच उद्धार केला. ज्यांनी त्रास दिला त्यांना सुद्धा ज्ञानेश्वरी दिली. जे जे कार व्हायला लागला. एक दिवस माऊली त्या महादेव भटाच्या घरी गेले, तर त्यानं माऊलीला आतमध्ये येऊ दिलं नाही हो. एवढं होऊन सुद्धा येऊन दिलं नाही हो. तरी माऊली गेलेच महाराज आतमध्ये. त्या महादेव भटाचा पाय आपल्या हातात घेतला, आपल्या डोळ्याची दृष्टी त्याच्या पायावर टाकली महाराज, आणि त्याचा पाय जसाचे तसा करून दिला. आता ऐशे कोणी होणे नाही. कोण होऊ शकतं महाराज. दया करणे जे पुत्रासी, तेची दासानी दासी, जासी अपंगिता नाही, त्यासी धरी जो हृदयी. 2 प्रकारचा साधू आहे जगात. एक आमच्या ज्ञानोबा तुकोबा सारखा, आणि एक आपल्या बाळासाहेबासारखा बरं का. गरिबांसाठी जगणारा, अनाथ विद्यार्थ्यांचा सांभाळ करणारा. 2 प्रकारचे साधू असतात. एक समाजसेवा करणारा आणि एक सगळ्या जगाला ग्रंथ देणारा. जासी अपंगिता नाही, त्यासी धरी जो हृदयी. कोंजिका रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले. बोला. जे कारंजले गांजले, त्यासी म्हणे जो
फुले तोची साधू ओळखावा तोची साधू ओळखावा तोची साधू तोची साधू तोची साधू तोची साधू ओळखा तोच साधू आवाज द्या, आवाज. ओळखावा देवते तिथे जाणावा देवते तिथे जाणावा देवते तिथे जाणा देवते जाणावा 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 रे रे जाणावा देवतेची जाणावा जेव्हा रंगले गाले त्याचे माने दोहा फुले तोची साधू ओळखावा देवते त्याला साधू म्हणतात. ज्याशी अपंगित ज्याला त्रास दिला ज्यानं पाय पांगळा नीट करून दिला पाय ज्यानं त्रास दिला त्या विसोबाचा त्याला माफ केलं. ज्या आळंदीनं त्रास दिला आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव बनवलं महाराज. इतका त्रास देऊनही उपकार केला जगावर आणि ते ज्ञानोबा ज्या वेळेला समाधीला बसले ना सगळं जग रडायला लागलं महाराज. संत रडायला लागले देव रडायला लागला. विश्वाचा मालक सुद्धा रडत होता. सगळे रडत होते. बांधिल्या पिंधीचा सुटलासे आळ. तुम्ही बाळासाहेबांना विचारा तुम्ही कधी रडले असाल. ते म्हणतील कोणत्या संकटात रडलो नाही. पण ज्या दिवशी आमची आई गेली त्या दिवशी मात्र माझ्यासारखा काय दगडासारखा माणूस रडतो. का रडतो? बांधिल्या पिंधीचा सुटलासे आळ तृणराणू माळा पांगले से माय बापे आमा त्यागी येले जेव्हा तेव्हा ही संकटे आली नाही. आज मात्र बांधिल्या पेंधीचा ओ सुटलासे आ. संत रडायला लागले. नामदेवराय रडत होते. मुक्ताबाई रडत होती. ज्ञानोबाराय समाधीला बसताना देव रडत होता. आपले पावणे 11 वाजल्यामुळं रुक्मिणी मातेनं विचारलं देवा का रडता हो? काय झालं हो रडायला? मग भगवंतानं सांगितलं देवो म्हणते रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. असा योगी नाही ग, असा तपी नाही, असा जपी नाही, असा संतच नाही ग, असं कोणीच नाही. जो करील याची यात्रा तो तारील सकळ ही गोत्रा. याची निकुळ पवित्रा याची निदर्शनी होती. अलंकापुरी पंढरीहुने सोपे जनाची हरावया पापे. पंढरीपेक्षाही जास्त पाप घालवायचं असेल तर माऊलीचं दर्शन घ्या. पाप राहत नाही महाराज. जनाची हरावया पापे काय शब्द आहेत. कळीकाळ कोपल्या कोपे त्याचे नचल्या अलंकापुरीशी. एखाद्यावर कळीकाळ जरी कोपला आणि तो माऊलीच्या जवळ गेला माऊली त्याला सांभाळतात. हो महाराज आम्ही आळंदीला गेलतो ना महाराज खायची व्यवस्था नव्हती हो. पण माऊलीच्या समाधीला कपाळ लावलं की कोणीतरी जेवण आणून द्यायचं. कपाळ लावून लावून कपाळ बदलून गेलो. कपाळ समाधीला लावून लावून कपाळ बदलून गेलो. एवढे कृपा करतात महाराज. अनाथाला सांभाळतात. ज्याला माय बाप नाही त्याला सांभाळतात. अनाथाची माऊली झाली ज्ञानोबाराय बघ. असं रुक्मिणी मातेनं ऐकलं आणि रुक्मिणी माताही रडायला लागली.
आणि रडता रडता रुक्मिणी माता म्हटली, मग देवा मी या माऊलीला नाही धन्यता देणार. एवढं काम केलं, ज्यांनी त्रास दिला त्यांनाही सांभाळलं, अनाथाला न्याय दिला, गरिबांसाठी ज्ञानेश्वरी केली, हरिपाठ दिला, 65 दिली, ज्यानं त्रास दिला त्यांचे पाय नीट केले, मी या माऊलीला नाही धन्यता देणार. मग या माऊलीला, ज्या माऊलीनं जन्माला घातलं, धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले, मी बाळासाहेब तुम्हाला धन्यताच देत नाही. मग धन्य माता पिता तयाची या धन्य माता पिता तयाची या धन्य माता पिता तयाची या धन्य माता पिता धन्य माता पिता दयाजिया धन्य माता पिता दयाजिया धन्य माता पिता दयाजिया धन्य माता पिता दयाजिया. माऊलीला धन्यता नाही, तुकोबरायांना धन्यता नाही. धन्य माता पिता तयाची, जो हिताच्या ठिकाणी जागा आहे, धन्य माता पिता तयाची. आपल्या महाराष्ट्रामध्ये मी एकमेव कीर्तनकार, मी छत्रपतींची कथा करतो, 5 दिवसाची करतो. जे कोणी सांगत नाही ते सांगतो. तानाजी, येसाजी, कोंडाजी, मोरारबाजी, माळी, कुणबी, धनगर, मराठा, ब्राह्मण, मातंग, मुस्लिम सगळ्या समाजाला एकत्रित आणलं होतं शिवाजी महाराजांनी. तानाजी कोंडाणा हवाय, मोरारबाजी पुरंदर हवाय, येसाजी सज्जनगड हवाय, जातो की राज, जातो की राज, जातो की राज. पोरं 400 तयार झाली होती. भगवान शंकराचं मंदिर गाठलं होतं. पुणे जिल्ह्यामध्ये भोर तालुका आहे. सह्याद्रीच्या काड्या कपऱ्यामध्ये कधी गेले तर जाऊन या. हेमाडपंथी मंदिरात पोरं गेली होते. माळी काय, कुणबी काय, धनगर काय, मराठा काय, कुंभार, सगळ्या समाजाची होती. सगळ्या समाजाची होती. 18 प्रगट जातीची होती. हातामध्ये गुलाल घेतला, भगवान शंकराच्या पिंडीवरती फेकला आणि महाराष्ट्रात आवाज घुमला, हर हर महादेव. हे आमचे 10-20 जण इमानदारीने म्हटले, तुम्ही काय पाकिस्तानातले थोडी आहे, महाराष्ट्रातले, खानदेशातले. का म्हटले नाही? मग त्याचं एक कारण आहे, या धामण्यात तर थंड झालं काही काही नाही. ते महादेव डबल भूक लागली राव मला, इतक्या जोरात म्हटलो मी. माझी एक विनंती तुम्हाला, एवढा सुंदर मातोश्री इंदुबाईचा कार्यक्रम चालू आहे, एक एक कीर्तन ऐकता. काल माऊली महाराज ऐकले, आज अक्रूर महाराज ऐकले, उद्या सोपान महाराज आहेत. एवढे छान 3 कीर्तनं ठेवलीत. महाराष्ट्राला वैभवशील असणारी कीर्तनकार आहेत, एवढे छान गायक आहेत, वादक आहेत. संपूर्ण असं वाटतं कीर्तन कधी 11 वाजायला लागले कळालं नाही. इतका छान सोहळा आहे. एक काम करा, 2 हात असे वर करा, सगळ्यांनी करा. ज्याला हात आहेत त्यांनी 2 हात वर करा, मागचे करा, वाट्यावरले करा, सगळ्यांनी करा. असे 2 हात वर करा. इकडे जीन्स पॅन्ट हां करा, शाबास, हात वर करा. आणि टाळी वाजू नका. आपल्या बाळासाहेबांच्या कार्याला मुजरा करा, सैनिकाला मुजरा करा. या माझ्या मातोश्री इंदुबाईनं चांगला मुलगा आपल्याला दिला की ज्यातून आपल्या हातात गावाचं इतकं नाव झालं, गावाचा विकास झाला. अशा आईला वंदन करा, आपल्या मायबापाला वंदन करा, या मातीला वंदन करा. हात वर करा. आणि ज्याचा हात वर आहे इमानदारीनं, माईकवाल्यासहित मी हरर म्हणतो, त्याचा हात वर आहे त्यानं महादेव म्हणायचं. मी हरर म्हणतो, ज्याचा हात वर आहे त्यानं महादेव म्हणायचं. मी हरर म्हणतो, ज्याचा हात वर आहे त्यानं महादेव म्हणायचं. असा आवाज काढा, कळू द्या धुळे जिल्ह्याला, काय बोरकुंड गावाला मातोश्री इंदुबाईचा कार्यक्रम चाललाय. वा रे वा सोहळा. सगळ्यांनी बोला, हर 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 ओरिजिनल आहे बरं का. वा. असा एक एक मावळा गड आणायला लागला. गड्याची संख्या 100 झाली. मावळ्याची तुकडी हजारावर गेली. 5 मिनिटं फक्त ऐका. आणि राजावरती एक संकट आलं, सिद्धी जोहर नावाचं. गड होता पन्हाळा. धन्य माता पिता याच्यासाठी सांगतो, सांगतोय कशासाठी? धन्य माता पिता तयाची. वेळा पडला 42,000चा. गडावरती 1200 मावळे होते. गड सोडणं काळाची गरज होती. रात्रंदिवस वेळा होता. मै लावूंगा शिवाजी को असा पण करून सिद्धी जोहर, फाजल खान आणि सिद्धी मसूद आले होते. व आता राजांचं काही खरं नाही म्हणून सगळे प्रकारची सेना शरण गेली होती. आणि धोधो पाऊस पडायला लागला.
6 महिने झाले होते राजे पन्हाळगडावरच होते, त्याला पन्हाळ्याचा वेढा म्हणतात. आता काय करायचं समजत नव्हतं. आणि तेवढ्यामध्ये पावसाळा सुरू झाला, धो पाऊस पडायला लागला. आणि त्या पावसाळ्यामुळं झालं असं, एका बाजूनं डोंगर ढासळ आणि त्या बाजूचा पहारा कमी झाला. आणि तिकडून पळून जायचा प्लॅन केला राजांनी. पण कसं पळायचं आहे का? एका पालखीमध्ये राजे बसणार, बाजीप्रभू राजांना घेणार, 400 मावळे घेणार आणि राजे विशाळगडावरती पळून जाणार. 400 गडाचं रक्षण करणार, त्र्यंबकपंत त्याचं नियोजन करणार. आणि 400 राजांसारखा एक पोरगा पालखीमध्ये बसवायचा आणि त्याला राजांच्या जागी पाठवायचं. राजा शरण आला असं दाखवायचं, म्हणजे पारा ढिला राहील आणि एका बाजूनं विशाळगडावर जायचं. सगळा प्लॅन झाला. आता फक्त एक पोरगा पाहिजे होता, राजांसारखी दाढी, राजांसारखं नाक, राजा एवढी उंची, आणि असा एकच पोरगा होता गडावर. त्या पोराचं नाव शिवा काशीद होतं. नावी समाजाचा पोरगा होता. प्रतापगडाच्या पायथ्याला नेमापूर नावाचं त्याचं गाव आहे. तो नेमापूरचा रहिवासी होता. राजांच्या लक्षातही आला. पण 2च वर्ष झालते त्याच्या लग्नाला. किती? 2 वर्ष. आणि राजाला वाटलं याला जर पालखीत बसवलं आणि या पोराचं जर काही बरं वाईट झालं तर याच्या आईला काय सांग. बायकोला राजे म्हटले नाही त्याला. 2-3 तासानं बातमी पोराच्या कानावर गेली. राजांसारखा दिसणारा पोरगा आहे पाहिजे. पोरगाच राजांकडे आला. राजाला असा मुजरा केला, राज घ्या मुजरा. राजा म्हटले कशासाठी रे मुजरा? पोरगा म्हटलं, राज तुमच्या डोक्यावरचा मुकुट माझ्या डोक्यावर घाला, तुमच्या अंगावरचे कपडे माझ्या अंगावर घाला, तुमची तलवार मला चढवा आणि राज तुमचं तेवढं छत्रपती नाव मला द्या, मी बसतो या पालखीत, मी जातो. राज म्हटले, अरे अरे ने शिवा, मुकुट मिळेल, कपडे मिळतील, तलवार मिळेल बाबा, हे घालून जिथं जायचं तिथनं परत नाही यायचं. हे शिवा परत नाही यायचं. पोरगा म्हटलं, मग त्याच्यासाठी तर मागतो राज, असा जर मेलो तर शिवा नावी म्हणून मरल, पण तुमचे कपडे घालून जर मेलो तर छत्रपती शिवाजी राजा मेला. प्रेम आहे महाराज, हे प्रेम शिकवा आमच्या विद्यार्थ्यांना, हे प्रेम शिकवा. एक नावी समाज मराठ्यावर प्रेम करत होता, एक मराठा समाज नाव्यावर प्रेम करत होता. हे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. जातीपाती मोडल्या पाहिजेत आणि एकमेकाची माणसं झाली पाहिजे. कोण कोणत्या जातीचा, कोण कोणता श्रीमंत असं नाही, एका विचाराचे. लई लोक पाहिलीत मी व्यासपीठावर बसणारी, हार घेऊन येणारी. बाळासाहेब जनसामान्यात बसले हो, कधी आले माहीत सुद्धा नाही, मला माहीत सुद्धा नाही ती कधी आले कधी बसले. कल्पना करा, अशा लोकांची फार गरज आहे. या हातानं केलेले हाताला कळालं नाही पाहिजे. खूप गरिबीमध्ये मी एक वाक्य सांगू तुम्हाला, माणसानं इतकं लहान असलं पाहिजे, इतकं लहान की त्याला कोणत्याही लहान्यात बसता आलं पाहिजे. आणि तो जो माणूस असतो ना, तो उभा राहिला की सगळ्या महाराष्ट्रानं उभं राहिलं पाहिजे. तो खरा मोठा आहे महाराज. तो माणूस मोठा असतो, सगळ्यात बसतो, उभा राहिलं की गाव उभं राहतं, त्याला म्हणतात माणूस महाराज. असं जगा किसी के काम जो आये उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. कहीं सुख है कहीं दुख है, इसी का नाम जीवन है. किसी को अपना जो माने उसे इंसान कहते हैं. अक्रूर महाराज साखरे नाव युट्यूबला टाका, माझे 200 कीर्तन आहेत. तुम्हाला दुसरं कीर्तनच ऐकावं वाटायचं नाही. खूप कीर्तन आहेत, खूप कथा आहेत महाराज, जे कोणी सांगितलं नाही अशा कथा आहेत माझ्याकडं. चला मी का सांगतो तुम्हाला. हो, एका पालखीमध्ये शिवा बसला, एका पालखीमध्ये राजे बसले, 2 बाजूला 2 पालख्या गेल्या आणि हा राजा नाही कळल्यावर त्याची कत्तल झाली. तर उसाच्या कांड्यासारखे हात कापले, उसाच्या कांड्यासारखे पाय कापले, त्याचे पोट 4 भाग केले, एका पोत्यामध्ये त्याचं मांस भरलं आणि राजानं सप्रेम भेट पाठवलं. ज्या दिवशी राजाने ते पाहिलं ना, आग्र्याला आपला शिवाजी, आपला शंभू बाळा सोडला तेव्हाही रडले नव्हते राजे. जिजामाता गेली, अफजल खान आला, शाहिस्ते खानाला रडले नाही, पण जीवाचा जीवलग मैतर गेला, खूप रडायला लागले महाराज. काय सांगू याच्या आईला, काय सांगू याच्या बायकोला. त्याची माती केली राजांनी गडावर, त्याचा दशक्रिया विधी केला, त्याचं गंगापूजन केलं आणि 20 दिवसानं राजांनी नेमापूरच्या पाटलाला पत्र पाठवलं, पाटील परवा आम्ही गावात येत आहोत, शिवाच्या आईला निरोप द्या की राजा तुमच्या घरी येणार आहेत. इतका आनंद झाला त्या आईला, तिला वाटलं बाई राजा येणार म्हटल्यावर माझा पोरगा पण येणार. आईला दुसरं काही आवडत नसतं, आईला बाळ आवडत असतं.
तिला वाटलं बाई माझा पोरगा पण येणार. घर सारून काढलं, आंब्याच्या पानाचं तोरण बांधलं, पुरणपोळीचा स्वयंपाक सुरू केला, घरामध्ये सगळे पदार्थ बनवले. आपल्या ठेवणीतील 9वार साडी शिवाच्या बायकोला नेसायला दिली. सुनबाई ही साडी नेसा, कपाळभर कुंकू लावा, आरतीचं ताट करा, महाराज येणार आहेत, तुमचे मालक पण येणार आहेत. इतका आनंद झाला त्या पोरीला. तिने साडी नेसली, कोणी मैत्रिणीने कानातलं दिलं, कोणी गळ्यातलं दिलं. आणि गरीबाची पोर थाटात उभी राहिली. राजा आता मराठ्याच्या गल्लीला, राजा आता धनगराच्या गल्लीला, राजे शिवाच्या दारात आले. कुंकवामध्ये बुड बुडून लावायचं, तेवढ्यात त्या शिवाच्या आईनं आवाज दिला, सुनबाई तुम्ही नका वाळू राजांना. हो सुनबाई तुम्ही नका वाळू राजांना. सुनबाई तुम्ही नका वाळू. मागं पाहिलं तर दुसऱ्याच पोरीच्या हातात ताट दिलं. पायापटत पोरगी घरामध्ये निघून आली. माझ्या सासूनं सांगितलं म्हणून वापस आली. आणि घरामध्ये राजे आले, कांबळीवर बसले, गुळाचा खडा, पाण्याचा तांब्या दिला. आणि पहिला प्रश्न राजाने त्या आईला विचारला, आई काय मुलीला वाळू दिलं नाही? वाळू द्यायचं की तिला, का बरं वाळू दिलं नाही? ती आई म्हटली, राजा ती शिवाची बाई, चाललं असतं की मग वाळू द्यायचं की तिला, एवढा मेकअप करून आलती, तिचा अपमान का करायचं, वाळू द्यायचं की? राज ते शिवाची बायको आहे, चाललं असतं की मग. राज एखाद्या विधवा बाईने तुमच्यासारख्या राजाला ओवाळू नये. हातातला तांब्याच खाली पडला. बापरे, सांगितलंच नाही मी आईला अजून. या आईला कसं कळलं माझी सून विधवा झाली? आई म्हटली, राजे जगाला फसवताल जानता राजे, एका आईला नाही फसू शकत. तुम्ही गावच्या वेशीवर आलात, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागं उभा आहे. तुम्ही गावच्या पाटलाच्या गळीला आलात तरी माझा पोरगा दिसला नाही, आमच्या गल्लीला आलात तरी पोरगा दिसला नाही. माझ्या पोराची एकच इच्छा होती, राजे तुम्ही आमच्या झोपडीवर यावं, त्याच्या बायकोनं तुमची आरती करावी आणि मी तुम्हाला खायला पुरणपोळी करावी. पुरणपोळी हजर आहे, बायको आरतीचं ताट घेऊन हजर आहे. माझा पोरगा नाही राज. माझा पोरगा जर जिवंत असताना राज सगळ्या गावात नाचला असता राज, आणि नाचून म्हणला असता, आई राजा आले, राज आई राजा आले ग, राजा आपल्या घरी राजा आले. ज्या अर्थी तुम्ही येताय माझा पोरगा येत नाही. माझा पोरगा आता राहिला नाही. सोन्याने चांदीने ताटं भरलेली घरामध्ये आली. ती आई म्हटली, राजा नको हे सोनं मला. मग काय देऊ आई तुम्हाला? एकच द्या राज, मला पोरगा नाही राहिला. इथून पुढं तुम्ही तेवढं माझ्या घरी येत जा, माझ्या हातची पुरणाची पोळी खात जा, माझ्या बैला गाईला तुम्हीच पुरणाची पोळी. काय देणं आहे महाराज, काय इतिहास आहे. हे शिकारे मायबाप, कीर्तन शिकण्यासाठी हो, फार गोडे हो. आई म्हणते, राजा मला काय, तुम्हीच माझ्या घरी येत जा, या सणाला तुम्हीच माझ्या बैला गाईला पुरणपोळी खाऊ घालत जा. राजाने डोळे पुसले आणि राजे म्हटले, आई जोपर्यंत माझ्या हृदयात श्वास आहे तोपर्यंत तुमच्याच हातची पोळी खायला येईल. आईनं डोळे पुसले, आईनं, आणि बोरकुंडकर घरी घेऊन जा. आई म्हटली, मग राज तुम्ही जर माझ्या हातची पोळी खाणार असाल तर सांगून ठेवते तुम्हाला, जो गेलाय तो छत्रपती शिवाजी राजा गेलाय, जो उरलाय तो माझा मुलगा शिवा नाही उरलाय, जो उरलाय तो माझा मुलगा शिवा नाही उरलाय. शिवा नाव्यानं प्राण दिला, त्याला धन्यता नाही, अशा आईला धन्यता आहे. धन्य माता पिता तयाची या विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. हरि जय जय, 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 हरि जय जय राम, हरि जय जय राम,
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर एक चरण झालं आपलं. धन्य माता पिता तयाची या. प्रत्येकाच्या घड्याळीत 11 वाजलेले असतील. कीर्तन घरी घेऊन जा. धन्य माता पिता तयाची या. एक आईचं हे तृतीय पुण्यस्मरण आहे. बाळासाहेबांच्या माध्यमातून एवढ्या मुक्तांगण शाळेमध्ये या प्रांगणामध्ये आपल्या आईच्या नावानं म्हणजे इंदूबाईच्या नावानं त्यांनी सुरू केलेलं हे काम आणि आईच्या कष्टाची जाणीव, बापाच्या कष्टाची जाणीव ठेवून गावाला विकसित करण्याचं काम, आपल्या जीवनामध्ये मिळालेली यशाची जी चाहूल आहे ती नुसती आपल्यापुरती नाही तर गावच्या तरुणांना, परिसरातल्या प्रत्येक गरिबाच्या कामी येण्याचं काम साहेबांच्या माध्यमातून होतंय. खूप चांगलं वाटलं महाराज. अशी व्यक्ती फार भाग्यानं मिळत असते. माऊलींच्या ज्ञानेश्वरीवर मस्तक ठेवणारी कीर्तनकार. आणि मी पण साहेब तुमच्यासारखाच महाराज आहे. मी देणारा महाराज आहे. मी खूप देतो लोकांना. मी सांगत नाही कधी, पण आता तुमच्यासारखा भेटला म्हणून सांगायला काय हरकत. खूप देतो, सांगू नाही केलेलं, पण काय लोकांना वाटतं महाराज लोक पैसे घेतात त्याचं काय करतात बरं. त्यामुळं आता सांगावं लागतं. खूप देतो महाराज. तर मी साहेबांना बोलवणारच आहे माझ्या कार्यक्रमाला. 22 मार्चला माझ्याकडे कार्यक्रम असतो वडिलांचा. खूप भारी असतो, पाहण्यासारखा. 1000 टाळकरी असतात, 10,000 लोक असतात. माझ्या गावातला एकही नसतो, बाहेरून लोक येतात. गावातले जळके असतात. तुमचे भाग्य आहे जरा चांगले. आमचे लय अवघड. आमच्यावरच अर्धे जाळणार आहेत. महाराजाला काय कमी म्हणतात. पण 10,000 लोक येतात बाहेरून. कोणाचा रुपया मी कधी घेत नाही. माझ्या वतीनं सगळ्यांना दान करतो. आपल्याला जे मिळालं त्यातलं थोडं थोडं देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि ते काम तुम्ही करताय साहेब. खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला. तुमच्या ह्या कामाला माझा भगवंत पाहतोय. ज्ञानोबाराय पाहतात, तुकोबाराय पाहतात, संत पाहतात, छत्रपती शिवाजी महाराज पाहतात. म्हणून मी तुम्हाला शिवरायांची कथा, भाऊराव पाटलांची इतक्या कथा सांगितल्या. ते कमी वेळात जास्त रन केले मी, विराट कोहलीसारखे. इतका धावत पळत एवढ्या कथा सांगितल्या. तुम्ही रडलात, काही माता रडल्या, काही मुलं रडली. एवढं छान कीर्तन मी तुम्हाला शिकवलं. घरी घेऊन जा. आता माझ्याकडून खूप राहिलंय, पण मी परत येणार आहे साहेबांकडून घेणार आहे मी वेळ. काळजीच करू नका. अजून एकदा येणार आणि राहिलेले तुम्हाला सगळ्या कथा सांगणार. काळजीच करू नका. थोडं आता 11 वाजले त्याबद्दल माफी मागतो. सगळ्यांना कामं असतात, थंडी आहे, मला पण खूप दूर जायचं आहे. सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. चाली वगैरे वाट्याला आल्याने त्याबद्दल माफी मागतो. सगळ्यांना धन्यवाद. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय उच्चारिला महाराज ज्ञानेश्वरा रागाबाया बैकिंदरा महाराज